नमस्कार, कुठून आलेत आज सभेसाठी? पिंपरी. मान तालुका पिंपरी. हा, मान तालुका पिंपरी. काय वातावरण आहे मान तालुक्यात? चांगलं वातावरण आहे. 70% वातावरण आहे गाडगे साहेबांचं. गाडगे साहेबांचं 70% वातावरण आहे. 70% होणार आहे, कारण बदल व्हायच पाहिजे. बदल कारण व्हायला का पाहिजे. स्थानिक आमदार आहे ना, हे गुन्हा नोंद कर, लोकांच्या कामाचं उद्घाटन कर. म्हणजे पाठीमागे 2.5 वर्षापूर्वी सरकार होतं तेव्हा जो आणलेलं काम त्याचं उद्घाटन कर. आणि नुसतीच परिस्थिती आहे, बाकी काय नाही. काम कमी पण परिस्थिती जास्त आहे. साधारणतः आता आम्ही लोकांशी चर्चा केल्या, लोक म्हणतात खटाव तालुक्यातून 80 ते 85% लीड आहे गाडगे साहेबांना, आणि मान तालुक्यातून एवढं लीड मिळालं तर मग तुतारीचा गुलाल पकडायचा का? 100%. आता अशी चर्चा ऐकायला मिळते की जनता एक आमदार देणार आहे आणि नंतर पवार साहेब अजून एक आमदार देणार आहे. होय, 100% होणार आहे. देशमुख साहेबांना पुन्हा एकदा आमदार पद मिळणार आहे विधान परिषदेत. हा, साधारण काय सांगाल, म्हणजे मान तालुका असू द्या, खटाव तालुका असू द्या, बेरोजगारी वाढताना दिसते का? प्रभाकर देशमुख साहेबांनी काय केलं माहितीये का? 5 वर्ष पूर्ण पार्टी बांधलेली आहे. प्रत्येक गावगाना त्यांच्या गटात सगळं यायचे, म्हणजे गट आहे. आणि गाडगे साहेबांना पण जी आम्ही म्हणजे मात्र म्हणजे तुतारी ज्याचं मिळत त्याचं काम करणार होतो, पण आम्ही तसे प्रभाकर गाडगे देशमुख साहेबांच्या गटाची माणसं. म्हणजे साधारणतः किती एक पिंपरी असू द्या किंवा तुमचा पूर्ण गट असू द्या, गोंदवले गट असू द्या, पैशी सारखं तुमचं गाव आहे, तर काय तिकडे कसं वातावरण आहे? पैशी असू द्या किंवा मसवडकडे सगळ्याच गावातलं वातावरण चांगलं आहे. सगळीकडे वातावरण चांगलं आहे. तुतारी 5,000 तरी लीड आमच्या गटात 100% होणार आहे. 100% 5,000चं लीड मिळते हा आमच्या गटात. मान खटाव मध्ये असं वातावरण आमच्या दृष्टीने दिसते की खटाव तालुका 90% गाडगे साहेबांना होईल. खटाव तालुक्यातून 90% मतदान गाडगे साहेबांना होईल. आणि मान तालुक्यात काय? मान तालुक्यात या गोंदावलेचा बसून जो वरचा पट्टा आहे तो 50% होईल. आणि मसवड पाकेट जे आहे खालचा पूर्व विभाग तो गाडगे साहेबाला 45% होईल. आणि 50% जयकुमार गोरे साहेबांना होईल. म्हणजे मान तालुक्यातून साधारणतः तुम्ही सांगते 50% साधारण ऍव्हरेज धरायचं, आणि खटाव तालुक्यातून मात्र 90% गाडगे साहेब. 90% गाडगे साहेबाला मतदान होईल, कारण का त्याची शेवटची संधी ती मिळाली आहे. एकंदरीत काय उमेदवाराकडून काय अपेक्षा आहेत, म्हणजे येणाऱ्या आमदाराकडून? येणाऱ्या आमदाराकडून अपेक्षा म्हणजे अगोदर महाराष्ट्रामध्ये जर सरकार आलं तर प्रभाकर देशमुख साहेबांना आपल्या मंत्री करून घेणार आहे ते एकंदरीत. आणि माळसरस तालुक्यात जी जानकर साहेब आहे ती धनगर समाजातला असल्यामुळे तेच ती मंत्रिपदाची संधी मिळणार आहे. पण ह्या 2 मंत्र्यांच्या माध्यमातून आणि देशमुख गाडगे साहेबांच्या माध्यमातून मानचा काय विकास करायचा ही ध्येय धोरण ठरली जाणार आहे. माझं गाव धामणी, तालुका मान, जिल्हा सातारा. माझे नाव सचिन राजाराम खाडे. सचिन राजाराम खाडे. बर. काय सांगाल, काय वातावरण आहे धामणी? वातावरण 110% तुतारी वाजत असते. 110% शब्द आहे, कारण की गाडगे साहेबांनी कारखाना सुपर मान खाडा कारखाना इथे मी काम करतो. आता ज्येष्ठ मला पगार आहे 35,000 रुपये. आता राहिला इलेक्ट्रिशियन मी काम करतो स्वतः. मी काम करतो. मागच्या 5 वर्ष मी काम करतो. मी वैयक्तिक काम केले. पाण्यावर राजकारण होत नाही. आमच्या वैयक्तिक मुलासाठी आमच्या काय केलं तुम्ही एवढं सांगा मला. एकंदरीत बेरोजगारांना हाताला काम देणारा नेता गाडगे साहेब. 108% तुतारी वाजत असते. माझा शब्द मनापासून आहे. तुतारी वाजत असते. गुलाल आपलंच आहे. गुलाल तुतारीच आहे. आमचा तुतारीचा गुलाल आहे. 110% होणारच. मी खटाव तालुका, खटाव तालुक्यातील कोणत्या गावावरून? आंबवडे गाव. आंबवडे गावावरून आलेत. काय सांगाल, काय परिस्थिती आहे खटाव तालुक्यात? 80% गाडगे साहेब. गाडगे साहेबांचं 80% वातावरण आहे. काय एवढं तालुक्याचं प्रेम, काय कारण आहे? हे आमदार फक्त काय नुसतं गप्पा मारण्याच्या कामाचं आहे. हे आमदार चालूचे आमदार. त्यांनी भरीव काम काही केलेलं नाही. भरीव काम नाही आमच्या तालुक्यासाठी काही केलेलं नाही. खटाव तालुक्यासाठी काही भरीव असं काम नाही म्हणतात. काय सुद्धा केलेलं नाही. काय सांगाल, आज शरद पवार साहेब येणार आहेत सभेला. पवार साहेबांच्याकडून काय अपेक्षित आहे? म्हणजे समजा आता गाडगे साहेब निवडून आले तर खटाव तालुका मंत्रीपद मिळणार का खटाव तालुक्याला? खटाव तालुक्याला राहिलं तरी देशमुख साहेबांना जरी मिळालं, देशमुख साहेबांना जरी कॉप्ट करून जरी घेतलं आणि जरी मिळालं तरी आम्ही समाधानी आहे. बरोबर. म्हणजे एकंदरीत
खटाव तालुका मान तालुक्यानं एक आमदार नाही तर 2 आमदार होणार आहेत असं म्हणणं आहे तुमचं? सरळच दिसतंय मला तरी. बर, म्हणजे प्रभाकर घारगे विधानसभेला आणि दुसरे कोणते म्हणला? प्रभाकर देशमुख. बर, प्रभाकर देशमुख हे विधान परिषदेला. बर बर. मग आता साधारणतः खटाव तालुक्यातनं जर 80%, मान तालुक्याचा काय अंदाज वाटतोय तुम्हाला? आता मान तालुक्याचं मी नाही सांगू शकत. आता मान तालुक्यातलेच कार्यकर्त्यांना तुम्ही विचारा. बरं, ठीक आहे. नमस्कार, कुठून आलेत सभेसाठी? नमस्कार, मी डेंगिरवाडीच आलो. डंगिरेवाडी. हा. बर, काय वातावरण मान तालुक्यात सध्या? चांगलं वातावरण आहे प्रभाकर गाडगे साहेबांचं. तुतारीचं वातावरण चांगलं आहे. हो, चांगलं आहे, एक नंबर आहे. डंगिरवाडी, सोकासन, वावर, हिरे हो, त्या भागात साधारणतः किती लीड पडेल? चांगलं लीड पडेल. ते बेदल गटात येतं बर, आणि आमच्या वावरे गणातून प्रभाकर गाडगे एक नंबर जाते लीड. नंबरला येते. हो. बर, तर साधारणतः आता आज शरद पवार साहेब येणार आहेत. काय सांगाल शरद पवार साहेबांसाठी काय मेसेज? तालुक्यासाठी अजून एक आमदार पाहिजे. एक तर आम्ही आता देणारच आहे. म्हणजे विशेष- जनतेनेच आता ठरवलं एक आमदार द्यायचा. आम्ही एक देणार आहे. विशेष त्यांनी दुसरा 2-3 महिन्यात द्यायचा आहे. नंतर लगेच दुसरा 2-3 महिन्यात द्यायचंय त्यांनी. कार्यकर्त्यांची आज मागणी हो आहे. हो 100%. चालतंय.